अस्वीकरण. या चॅनलवरील गोष्टी, कथा, किस्से आणि लाईव्ह सत्रे केवळ आणि केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने करण्यात आली आहेत. येथे सादर केलेले अनेक अनुभव, किस्से आणि घटना हे सहभागी प्रेक्षकांचे असतात. त्यांच्या सत्यतेचा अथवा अचूकतेचा दावा चॅनल करत नाही. हा चॅनल केवळ मनोरंजनाकरिता असून या चॅनलचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा, भीती किंवा समाजात गैरसमज पसरवणे नाही. Scam alert. Bhaikatha Marathi Horror does not claim to offer any remedies, contact numbers, or paid services through YouTube, Instagram, Telegram, or any other social media/communication medium, nor does it support such things. Viewers should not respond to anyone who contacts them in the comment box of these mediums or by any other means. If anyone contacts you in the name of the channel, it may be an attempt at fraud. Bhaikatha Marathi Horror channel will not be responsible in any way for any financial or personal loss, fraud or misuse that occurs in this manner. स्कॅम अलर्ट. कोणत्याही माध्यमातील कमेंट बॉक्समध्ये किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणी तुमच्याशी या चॅनलच्या नावाने संपर्क साधल्यास तो फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो. समरी. All content is for entertainment only. Views are from viewers. The channel does not verify claims. The channel aims not to spread superstition or misinformation. Scam alert. Bhaikatha Marathi Horror does not offer remedies, contact numbers or paid services via social media. Do not respond to unverified contacts. The channel is not liable for fraud or loss. Watch for entertainment purposes only. Do not blindly believe content. Sensitive individuals are advised not to watch. आम्ही प्रेक्षकांना आवाहन करतो की त्यांनी हे सर्व व्हिडिओ केवळ एक मनोरंजक कथा म्हणून पाहावेत आणि यातील कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. संवेदनशील किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी हे व्हिडिओ न पाहण्याचा सल्ला आहे. नमस्कार मित्रांनो, भयकथा हॉरर मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा आपल्याकडे आले आहेत अजय दादा. तर आपण अजय दादाची मुलाखत घेऊया पुन्हा एकदा. अजय दादा, आज आपल्याकडे काय नवीन स्टोरी आहे आणि आपल्याला काय सांगू इच्छिता तुम्ही? तुला काय ऐकायचं नवीन स्टोरीमध्ये? मला आता आपल्या व्ह्युअर्सला कसं आपण नेहमी ते भयकथा किंवा असे भूताचे अनुभव किंवा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी हा बघतच असतो किंवा ऐकत असतो किंवा कोणाकोणाचे अनुभव आपल्याला समजतात किंवा आपल्याकडे बरेचसे चॅनल आहेत. पण त्यातून हटके असं काहीतरी स्टोरी आहे का? म्हणजे काय तंत्रविद्या वगैरे मधली वगैरे आहे ना? स्टोरी तर आहे, कथा आहे. कथा आहेत ना? त्यामधली एक असा अनुभव किंवा तुमचं आलेलं असं काय घडलंय का तुमच्या समोर वगैरे असं काही? हो, आमच्या सोबत अशी एक घटना झालेली आहे. अच्छा. की जी आम्ही स्वतः अनुभव केलेल्या त्या गोष्टीचा आहे. मग तुम्ही ते आपल्या चॅनलवरती सांगू शकता का? हो, सांगू शकतो ना. काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. चला तर मग आता कसं आहे माहिती, आता जे तंत्रमंत्र बरोबर आहे. आता तंत्रमंत्रमध्ये ना असे काही कितीतरी असे असंख्य मंत्र आहेत की ज्या मंत्राने एखादी कुठली सिद्धी प्राप्त करायची असेल किंवा विद्या प्राप्त करायची असेल ती करू शकतो मंत्राद्वारे. फक्त काय जण कसं म्हणजे करतात ना, बकरीची बळी द्या किंवा काही अजून बळी द्या, नरबळी किंवा नरबळी, अगदी तुम्हाला विद्या प्राप्त होईल, अशा विद्या नाही. ह्या ज्या आता विद्याबद्दल मी सांगतोय तुम्हाला, ती विद्या कशी फक्त मंत्रानेच तुम्ही हस्तगत करू शकता. पण ती मंत्राने पण हस्तगत करण्यासाठी तुम्हाला काही नियम फॉलो करावे लागते. त्या नियमामध्ये कसं असतं की तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत राहता येत नाही. ओके. तुम्हाला सेपरेट राहावं लागेल, अलिप्त राहायला लागतं. आणि त्यावर कसं स्वतःची कामे स्वतःच करावी. आता एकटा आहे बोललो तर स्वतःची कामं स्वतःच करावं लागणार. असं नाही की तुम्ही जेवण बाहेरून घेऊन या. आता मी एकट्यातच चला जेवण हॉटेलमधून मागवतो, चहा मागवतो, नाश्ता मागवतो, तसं चालत नाही. तुम्हाला स्वतःला जेवण करायचं आहे आणि स्वतःचं खायचं आहे. तुम्हाला चहा पण स्वतःच करून पियायचे आहे. जे काय आहे ते आपल्या स्वतः करायचं आहे. ओके. तर अशा काही आहेत. आता त्याबद्दल मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. ओके. तर आमचा एक असा एक मित्र म्हणजे एक सर्कल होता 5-6 जणांचा. त्यामध्ये असेच आमचे आता जसं बोलतात नाही पैशाचा पाऊस पाडणं हल्ली जे आता एक चाललं आहे, ट्रेंड चालली आहे. मी असं ऐकलं होतं की पैशाचा पाऊस पाडला जाऊ शकतो की असं खरं आहे का? म्हणजे आता बघ, तू बघितलंय? मी तर अजून नाही बघितलं. नाही बघ, मग तुझ्याबद्दल तुझं काय मत आहे त्या गोष्टीबद्दल? काय मी फक्त ऐकून होतो, कधी बघितलं नाही. तुमचा असं काय अनुभव असतो? आता जसं बघ, आता जसं व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर येतात, एखादा तोंडाला रुमाल बांधून लिंबू उचलतो, मग पैसा पडतो. कसे इंस्टाग्रामवर येतात रील काय काय, बरोबर आहे? ते खरे असतात. आता बघ, आता तो लिंबू उचलला गेला, बरोबर आहे. आता तो लिंबू आता असा तसा म्हणजे तू करून दाखवतो. आता त्याबद्दल तू काय म्हणू शकतो का तो लिंबू बांधलेला नाहीये? आता जर समजा लिंबू बांधला असता तर कसा एखादा असा हात किंवा असा तर लिंबू असा क्रॉस झाला असता, पण लिंबू कसा उभा असतो ना, बरोबर असू शकते ती गोष्ट, बरोबर आहे.
पण आज मी तुम्हाला जे अनुभव सांगतोय तो अनुभव कसा आम्ही स्वतः प्रत्यक्ष आम्ही बघितलेला आणि अनुभवलेला त्या ह्याच्यामध्ये आम्ही सांगतो. तर आमच्या ग्रुपमधला एक मुलगा होता, तर त्याला कसं म्हणजे जास्त आवड निर्माण झाली तंत्रविद्येमध्ये. हां, तंत्रविद्येमध्ये. तर त्याला कसं आहे म्हणजे त्याने ना हट्टच दिला की नाही मला पण एखादी विद्या शिकून घ्यायची आहे, हस्तगत करायची आहे, मला पण पैशांचा पाऊस पाडायचा आहे. म्हणजे असं त्याचं मन आहे ना एकदम बोलतात ना हे झालं म्हणजे आतुर होतं त्या गोष्टीसाठी. एकदम आतुरता झाली नाही मला करायचं तर करायचंच आहे. त्याचं लग्नही झालेलं नव्हतं, अच्छा, काही प्रॉब्लेम नव्हता, कुवार मुलगा होता, तो पण 30-35 वर्षातला होता मुलगा इथे. तो का ठीक आहे. तर आमच्या ग्रुपमधले एक गुरु आहेत की जेणेकरून अशा विद्या सांगतात की ही विद्या हस्तगत करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आणि कुठले नियम तुम्हाला वापरावे लागतील. तर आम्ही त्या गुरुकडे गेलो. त्या गुरुने त्या मुलाला सर्व व्यवस्थित सांगितलं की काय नियम आहे, कसं करायचं, कसं वागायचं आणि कुठल्या टायमिंगला उठून आंघोळ करून ते मंत्र चालू करायचे आणि किती मिनिटाने किती तासाने ते मंत्र बंद करावे. त्यानंतर तुम्ही एकांतामध्ये बसून बघायचं की तुमच्या शरीरामध्ये आता एखाद्या टायमाला बोलतो ना की मन एकदम कंट्रोल करा आणि बघा की तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये काय चालू आहे. तसे त्याला त्याला सर्व नियम घेऊन सांगितले. तो मुलगा आम्हाला निरोप घेऊन निघून गेला. तब्बल तो 2 वर्ष आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हता. अच्छा, म्हणजे त्याने तुम्हाला सांगितलं होतं का? सांगितलेलं हां, मला कॉन्टॅक्ट करून वगैरे असं कारण तो सांगितलं? बोलला ना की मी आता ही विद्या मी हस्तगत करूनच मी तुमच्याकडे येणार. अच्छा. तर त्यासाठी तो बोलला मला काय कॉन्टॅक्ट करू नका येते, जेव्हा माझं काम पूर्ण होईल तर मी स्वतःसमोरून गेले. बरोबर. तो 2 वर्षांनी तो आला आमच्याकडे. अच्छा. आला भेटले. तर त्याच दिवशी तो बोलला की जसं गुरुने मला सांगितलं तसं मी ती विद्या हस्तगत केलेली आहे. अच्छा, आता फक्त आपल्याला ती ट्रायल करायची आहे की मी जी विद्या हस्तगत केली आहे ती सक्सेस होते की नाही होत येते. तर आम्ही बोललो ठीक आहे, काय पाहिजे तुला विद्या हस्तगत करण्यासाठी काही सामग्री पाहिजे. कारण त्याच्या या तंत्रमंत्र लाईनमध्ये आहेत ना जी ओरिजिनल सामग्री असते ना ती भरपूर महाग असते. महाग म्हणजे कसं बोलशील ना 1-1 ग्राम असेल ना आता हिरणकी चिल्ल्याचे जे काही जे मुसलमान लोक वापरतात ना ओरिजिनल ती 8-8 हजार रुपये 1-1 ग्राम असते. 8,000 रुपये एवढ्या महाग वस्तू असतात. तर आम्हाला पण वाटतं की तो पण ह्या महाग वस्तूच चांगली देते. तो आम्ही विचारलं बोल तुला काय पाहिजे देते. तर तो बोलला बघा मला जे वस्तू पाहिजे पहिला नीट ऐकून घ्या तुम्ही मी काय बोलतोय ते आणि मला काय वस्तू पाहिजे ते नीट ऐकून घ्या आणि नंतरच होकार द्या. नाहीतर आपलं हां देतो असं करू नका येते. तो मित्र बोलला ठीक आहे सांग काय पाहिजे तुला येते. तो बोलला बघा मला एक मुलगा लग्न न झालेला हां वय त्याचं 30 ते 35 वयोगटातला मुलगा मला पाहिजे. अच्छा. तर आम्ही दोघं चाटच बोललो हा मागतोय का बोललो 30 ते कोण देणार कोण 30-35 वयोगटातला मुलगा देणार कोण. म्हणजे आणि तो अनोळखी बोलला मुलगा पाहिजे तुला. तो बोलला पहिला नीट ऐकून घ्या माझं. अच्छा. बरोबर आहे 30 ते 35 वयोगटातला मुलगा बरोबर आहे तो शनिवारी मरण पावला पाहिजे. अरे बापरे. हां मरण पावला पाहिजे आणि त्याच्यानंतर तो मरण पावल्याच्या नंतर बरोबर आहे आता 30-35 वयोगटातला मुलगा मरण पावल्याच्या नंतर तो डायरेक्ट येतो हॉस्पिटलमध्ये. हां. म्हणजे काय ते पोस्टमॉर्टमसाठी वगैरे ते पाठवतात. बरोबर. येतो बरोबर आहे. हां. मग तेव्हा त्याच्या अंगाला जो कपडा लपेटलेला असतो ना तो मला कपडा पाहिजे. मला कोणाची बॉडी बिडी काय नको येते मला तो कपडा पाहिजे तिथे. तेव्हा आमच्या जीवात जीव आला तिथे. म्हणजे हे जे तिने नियम सांगितले हां. की शनिवारच्या रात्री शनिवारच्या रात्री नाही, पुन्हा शनिवारच्या दिवशी. हां. किंवा 30 ते 35 वयोगटातला मुलगा. असं म्हणजे करायला किती वेळ लागेल ना पण. आम्हाला तब्बल 2 वर्ष लागली अरे बापरे. ह्या गोष्टीची जुलवाजुलू करायला आम्हाला 2 वर्ष लागली. कारण त्याने सांगितलेलंच तसं हां. शनिवार मेला पाहिजे शनिवारी प्लस मुलगा कुवार पाहिजे म्हणजे लग्न न झालेला पाहिजे. त्यानंतर 30 ते 35 वयोगटातला. म्हणजे माझ्या मित्राचे जेवढ्या ओळखीमध्ये हॉस्पिटलमध्ये जी ओळख होती की जिथून आम्हाला भेटू शकतो तिकडे जी शवगृहामध्ये जी माणसं असतात त्यांना त्याने थोडे पैसे खिलवतच आलेला की बाबा एखाद्याला असं काय आलं तर आम्हाला द्या करून. तर आम्हाला 2 वर्ष लागली या गोष्टीला. पण एकदा फोन आला की बाबा तुम्हाला जसं पाहिजे तसं बॉडी आलेली आहे तर तुम्ही येऊ शकता इथे. तर आम्ही गेलो तिकडे येते फक्त काय ती बॉडी शवगृहात पोचली. अच्छा. हां. तर तो बोलला बघा शवगृहात पोचली बॉडी बरोबर आहे मी दुसरं कोणाला घेऊन जाऊ शकत नाही कारण दुसरं मला विचारलं नाही याचा कपडा तू का उतरवतोय. बरोबर. एक तर तुम्हाला लोकांना यावं लागेल. तर आम्ही बोललो आम्ही येऊ शवगृहामध्ये. आता मी तर बोललो मी तर पाणी झालं बोललो. आता शवगृहामध्ये जायचं कसं एक आपण ड्रिंक म्हणजे आपण नशाही नाही कुठला केलेला आहे ना ड्रिंक घेतलेली आहे. तिथले काही लोक नशा करून असतात ना. नशा आहेत
कारण बघा आता शवगृहामध्ये किती घाणेरडा वास येतो. बरोबर. आपल्या साध्या आपल्या राहतो त्या ठिकाणी एखाद्या गटाराची पाईपलाईन जरी फुटलेली असेल तरी आपण नाक मोडतो आणि आपल्याला ते शवगृहात जायचं आहे. बरोबर. मग तिथे आपली हालत काय होणार. बरोबर. भले तुम्ही तोंडावर किती पण रुमालं बांधा पण शेवटी जास्त रुमालं बांधले तर आपला जीव श्वास गुदमरेल ना. तर आम्ही बोललो आता काय करायचं. तो बोलला नाही मला तर तुम्ही लोक लागणारच कारण मी दुसऱ्या इकडच्या कुठल्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकत नाही. बोला काय करायचं. तर मित्र बोलला चला आता एवढी डेअरिंग केली आहे बरोबर तर अजून थोडी डेअरिंग करूया. होईल ना होईल पुढचं पुढे बघूया. बरोबर. पण जेव्हा आम्ही त्या शवगृहामध्ये एंट्री केली ना म्हणजे ते समोरचं बघून आहे ना आमची पुढे हालतच खराब झाली. म्हणजे नुसतं ना बॉड्यांचा असा आहे ना थर सपलेला थर अशा बॉड्या अशा फेकलेल्या अशा एकावर एक फेकलेल्या. कुठल्या बॉडीचे हात नाही कुठल्या बॉडीचे पाय नाही कोणाचं डोकं नाही थर नाही कशाही फेकलेल्या बॉड्या ते येतात. सगळे ऍक्सिडेंटच होतं का किंवा असं काय. आता बघा त्या कसल्या बॉड्या होत्या ते आम्हालाही माहिती बरोबर आहे. पण बॉड्या खचाखच भरलेल्या. कारण कसं आत्ताचे शवगृह कसे जरा चांगले आहेत. आता म्हणजे ही साधारण कधीची गोष्ट वगैरे. हे समजा ना 16-17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अच्छा. आता 16-17 वर्षापूर्वीचे शवगृह तर माहिती आहेत कसे. हा माहिती आहे. बरोबर आहे. तर असं तरी पण त्या मुलाने ती बॉडी खेचून आणला. अच्छा. खेचून आणला. आम्ही आमच्याबरोबर एक सफेद कपडा घेऊन गेलो. तो सफेद कपडा त्या बॉडीचा आम्ही काढला तो लपेटला कपडा एका पिशवीत भरून घेतला आणि ह्या दुसरा कपडा घेऊन आलेलो त्यातून त्याची बॉडी आम्ही लपेटली आणि ठेवून दिली आणि आलो. आणि बाहेर आल्यावर त्याला आम्ही 5-6 हजार रुपये दिले त्या माणसाला. काम केल्याबद्दल. हां तुझं आणि आमचं आता काय लेनदेन नाही बस. तुला आम्ही काम सांगितलेलं पैसे तूच बोललास आम्ही तुला पैसे दिले तो आम्हाला वस्तू दिले विषय आमचा संपला करून. तर झालं तर आम्ही तो कपडा घेऊन आम्ही निघालो. फोन केला की आम्हाला वस्तू भेटले आम्ही येतो. तो बोला ठीक आहे तुम्ही या मी ते सर्व बंदोबस्त करून ठेवतो. तर आम्हाला तिकडे पोचेसपर्यंत ना 8-9 वाजले आम्हाला रात्रीचे. हां रात्रीचे 8-9 वाजले. मग आम्ही ज्या ठिकाणाहून त्याला फोन केला ना तर तो मित्र आम्हाला घ्यायला आला. त्याने आम्हाला घेतला पुढे आणि घेऊन गेला. तर तो डायरेक्ट घेऊन गेला ना तर एका नदीच्या काठी आम्हाला घेऊन गेला आणि आजूबाजूला पुरा अंधार होता. पुरा गाव होतं अंधार होता. तर आता आम्ही बोललो त्याला विचारलो बाबा ह्या गावात तू राहतोस की कुठल्या दुसऱ्या गावात तू आम्हाला घेऊन आला. बरोबर. कारण बघा एखाद्या दुसऱ्यांच्या गावी जाऊन असं काय कांड करायचं बोललो तर समोरच्या गावातली माणसं मारल्याशिवाय राहणारी नाही. म्हणजे कुठे ना कुठे धुगणावर पण फटके भेटणार. बरोबर आहे. मग आम्ही पहिला विचारलं तर बोललो नाही हे माझंच गाव आहे तिथे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुमची सगळी जबाबदारी माझी आहे. आम्ही बोललो ठीक आहे चला करा काम येतं. मग तो बोलला ठीक आहे जो कपडा आणला आहे तो आणखीला कपडा येते. तर त्याला फक्त माझ्या मित्राने एक प्रश्न विचारला की ह्याच्यावर तू काय काम करशील. तर त्याने आम्हाला काय सांगितलं मला जी गुरुने विद्या दिलेली बरोबर त्या विद्येत त्याने मला काय सांगितलं की एखादा माणूस मरतो ना आणि त्याला जो कपडा लपेटलेला असतो तो त्या कपड्याबरोबर 24 तास असतो तो. अच्छा असं असतं. हां असतं असं तो बोलला आता कितपत असतं ते आपल्याला माहीत नाही बरोबर तो बोलला. तर आता मी जे मंत्र बोलेल ना त्या मंत्राने हा समोरचा जो आहे ना माणूस तो येणार येते. अच्छा. तो मित्र बोला गॅरंटी नाही येणार. तो बोला 101% येणार काय टेन्शन घेऊ नका तुम्ही 101% येणार. तर ठीक आहे आम्ही कपडा अंतरला येते फक्त त्याने आम्हाला 4 लिंब दिली बोली 4 ठिकाणी ठेवा लिंब आणि बाकी त्याने सामुग्री आणलेली सर सामान म्हणजे काय पाहिजे होतं ना त्यानेच आणलं. त्याने सामान काढून आपले मंत्र चालू केले. तुम्ही पण तिथेच उभा होतात. आम्ही पण तिकडे उभं होतो. मंत्र चालू केल्याच्या नंतर एक 10 ते 15 मिनिटांनी ना एकदम म्हणजे बोलतात ना ओरडणं किंचाळणं अचानक आवाज येऊ लागले आम्हाला. म्हणजे पुरुषाचे वगैरे की पुरुषाचे. पुरुषाचे. आता बघा ते पुरुष आम्हाला जे तर जेवढं समजतं आम्ही पुरुषाचेच समजतो ते आवाज बरोबर आहे. तर आवाज ऐकू आले आम्हाला तर आम्ही काही जास्त लक्ष दिलं नाही कारण त्याचं काम चालू होतं ना बरोबर. फुकटचं आम्ही काही टोकाचो त्याचे मंत्र फुकटचे बंद व्हायचे आणि काम पुढं हे होऊन जायचं वायफळ होऊन जायचं त्या कामाचं म्हणून आम्ही काय बोललो नाही. त्यानंतर एक 10-15 मिनिटांनी आवाज सगळे बंद झाले होते. बंद झाल्याच्या नंतर आता आपण जेव्हा गवतावर कपडा ठेवतो बरोबर आहे आणि एखादी जड वस्तू किंवा आपण बसतो तर कपडा कसा जवळ येतो. हां तसं आम्ही दबला होतो. हां दबला बरोबर आहे. तो कपडा 10 ते 15 मिनिटाने दबला आमच्यासमोर दबला येते. मग नंतर बाबा बोलला आलास तू बोला हो मी आलो येते. आता हे ह्या दोघांचे जे संभाषण मी जे तुम्हाला सांगतोय ना हे आम्हाला बाबाने नंतर सांगितलं संभाषण कारण फक्त आम्हाला बाबाचा आवाज ऐकू येत होता. त्याचा त्या समोर जो आम्हाला तो दिसत दिसतही नव्हता आणि आम्हाला आवाजही येत नव्हता. फक्त आम्हाला एवढं समजलं की येऊन कोणतरी बसलंय कपड्यावर आणि बाबा बडबडत. बाबा बडबडत हे आम्हाला फक्त बाबाने सांगितलं. नंतरचं त्याचं संभाषण की काय बोलतो. तो बाबा बोला आलास बोलो हो आलो मी येते. बोलो कसा मेलास तो बोला मी जीव दिला.
जीव दिला, जीवाला कंटाळून मी जीव दिला आणि झालं. बोला तुमचं काय काम आहे बोला. तर बाबा बोलला माझं एक काम करशील? तर तो बोलला हो करेन मी काम. लगेच तयार पण झाला. हा लगेच तयार झाला तो लगेच तयार झाला. हो मी काम करायला तयार आहे. फक्त एवढंच त्याने सांगितलं त्या बाबाला विचारलं, जर मी तुझं काम केलं, तुझं काम झाल्याच्यानंतर माझं काम मी करशील ना तू. म्हणजे दोघांचं संभाषण चालू होतं. तर बाबा त्याला काय बोलला, जर तू माझं काम केलंस ना तर मी नक्की तुझं मी काम करेन. बरोबर आहे. पण त्यांच्या दोघांमध्ये ही लेनदेन चालू आहे. लेनदेन चालू होतं म्हणजे एक डील चालू होती हा, एक डील झाली. बरोबर. तर बाबा बोलला बघ नक्की ना करशील? तर तो बोलला मी नक्की करेल, पण तू पण माझं नक्की काम करशील ना? बोला हो मी पण करेल येते. मग तो काय बोलला आत्मा की बाबाला तू पहिला तुझं काम सांग, तुझं काम झाल्यानंतर मी माझं काम सांगतो. असं तो त्यांच्यामध्ये डील झाली येते. तर बाबा बोलला ठीक आहे मी तयार येते. पण जेव्हा बाबा काम सांगत होता त्याने एकदा परत त्याला विचारला, म्हणजे आत्म्याने त्याला विचारला की बाबा तू नक्की माझं काम करशील ना? तू मला फसवणार नाही, तू येते नक्की करशील ना? तो बाबा बोलला हो मी तुझं काम नक्की करेन, 100-101% करेन काम तुझं. तुला ठीक आहे चल तुझं काम सांग आता. तुझं काम झाल्यानंतर मी माझं काम सांगेन. तर बाबा बोलला मला 10 ते 15 लाख रुपये आणून ठेव इकडे. अच्छा बाबाने असं सांगितलं. आत्म्याला सांगितलं. तर समोरच्या आत्म्याने त्याला काय उत्तर दिलं, तुला फक्त एवढेच पैसे पाहिजे ना 10 ते 15 लाख रुपये, की ह्याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे अजून पैसे तुला, की अजून 10 लाख 20 लाख 30 लाख करोड रुपये पाहिजे काय तुला येते, काही एवढीच रक्कम पाहिजे तुला, हे पहिला तू मला नक्की सांगितले. तर बाबा बोलला नाही मला 10 ते 15 लाख रुपयेच तू आणून दिले. बाबा पण काय ट्रायलच्या हिशोबात बघत होता येते, जास्त हाव नको म्हणून बघत होता येते. ठीक आहे त्यांचं बोलणं झालं. नंतर दोघांचं पण संभाषण बंद झालं. बाबा पण गप्प झाला, तो तर काय आम्हाला माहितीच नव्हतं, दिसतच नव्हता. आणि बाबा आपले मंत्र पुटपुटत होता येते. एक 10 ते 15-20 मिनिटांनी ना रक्कम आली समोर आमच्या. अच्छा म्हणजे खरोखरचे पैसे तुम्हाला दिसायला लागले. हो 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 खरोखरचे पैसे दिसले. म्हणजे कुठे दिसत होते ते पैसे वगैरे? त्याच कपड्यावर त्याच कपड्यावर पैसे दिसत होते. 10-15 मिनिटांनी ना पैसे आले. अच्छा बरोबर आहे. पैसे आल्याच्या नंतर आम्ही बघितले ना सर्व 1000 आणि 500च्या नोटा. अच्छा म्हणजे पैसे तुम्हाला दिसत होते? हां दिसत होते आम्हाला पैसे. बरोबर आहे. 1000 आणि 500च्या नोटा आम्हाला दिसत होते आणि बंडल बांधलेले होते. अच्छा दिसत होते. तर आत्म्याने विचारला की बाबा तुझं काम झालं ना पूर्ण, आता माझ्या कामाचं काय येते? तर बाबा बोलला बोल तुझं काय काम करायचं आहे? मी बोललो बघ मी माझ्या डोक्यावर कर्ज होतं 12-13 लाख रुपये कर्ज होतं. बरोबर आहे. अच्छा हे आत्मा सांगते. हे आत्मा सांगत होता मला. मला ते कर्ज फेडता येत नव्हतं. रोज घरी यायचे लोनवाले, त्यांनी पैसे दिले म्हणून मी जीवाला कंटाळून मी आपला जीव देऊन टाकला. आता तू 13 लाख रुपये तू माझ्या घरच्यांना दे, माझ्या मागे माझे घरचे तरी टेन्शन फ्री राहतील. आत्म्यानेही त्याच्याकडे अट ठेवली येते. आता बाबाला त्यांना जरूर येते कारण त्या दोघांमध्ये डील झालेली येते आणि बाबाने वचन दिलेले त्याला येते बाबा मी तुझं काम करेन येते. बरोबर. बोला ठीक आहे चालेल. मग बाबा बोलला की तू सांग बाबा तुझा घरचा ॲड्रेस पत्ता बित्ता सांग, काय कुठे द्यायचं आम्हाला पण समजलं पाहिजे ना येते. आम्ही फक्त दोघं येडेच. काय या दोघांचं चाललं आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही दोघं येडेच. या लोकांचं काय लेनदेन चालू आहे काय येते तुम्ही लांब बरोबर बघतो बघा होता त्या पैसे आणि त्यांच्याशी बोलताना बघतो. फक्त बाबाचंच बोलणं, बाकी कोणाचं बोलणं आम्हाला ऐकू येत नव्हतं. ते झालं सर्व. तर बाबा बोलला चला आपली कामं विमा झाली सर्व, पैसे उचला. त्याने समोरच्याने अट टाकली की तो पैशाच्या कंटाळूनच त्याने जीव दिला करून. आता त्याने आपला शब्द पाळला तर आपल्याला पण त्याचा शब्द ऐकावाच लागेल. 13 लाख रुपये त्याच्या घरच्यांना आपल्याला द्यावेच लागतील. तुम्ही त्या आशेने बसले असता की पैसे आता आपले भेटणार आहे आणि हे तरी भलतंच सांगितलं. सांगितलं म्हणजे त्याने कसं आत्म्याने ना फसवला ना बाबाला. ह्या तंत्रमंत्राच्या गोष्टीमध्ये ना काही अशी माणसं असतात ना की फसवतात. काही जण देवाला पण फसवतात. जे काही तंत्रमंत्र देवाला या असेच फसवतात येते. आता कसं एखाद्या वेळेला बाबाने विचारलं पाहिजे होतं ना की बाबा तुझं काय काम आहे ते पहिलं सांग, नंतर मी सांगेल करेन की नाही करेन येते. बाबाने पण जज्बात होऊन पटकन स्वतःचं काम पाहिजे सांगितलं. तेव्हा जर सांगितलं विचारलं असतं तर बाबाने रक्कम वाढवून सांगितली असते तेव्हा मला 50 द्या म्हणून, जेणेकरून 13 त्याला गेले असते बाकी सर्व वाटून घेतले असते. तर झालं सर्व. तर त्याच्या घरी रक्कम देऊन आले ते सर्व पूर्ण कम्प्लीट केलं. हां कम्प्लीट केले. ते सर्व झालं. नंतर राहिले किती 2 लाख. तर बाबा बोलला की माझ्यात 1 लाख रुपयाची सामग्रीचा खर्च झाला आहे. मी माझ्या मित्राला बोललो 1 लाख रुपयाची आणि सामग्री आम्ही तरी काय आपल्याला हातात 4 लिंबू दिला. बरोबर. हां आपण 4 कॉर्नरला 4 लिंबू ठेवले. कपडा कपडा आपण 6,000 रुपये खर्च केला आपण. बरोबर आहे.
त्यानंतर ह्याने काय ते हलत पिंजर काय जे आपल्याला दिसत होतं ते दुसरं होतं, कुठली वस्तू नव्हतीच आपल्याला एवढी मोठी बरोबर. वस्तू दिसते. तर मी बोला हा बाबा आपल्याला ना येड्यात काढतोय, एक काम करूया, एवढे प्रॉब्लेम करण्यापेक्षा आहे ना बघ आपण 14 जण आहेत बरोबर आहे, हा 1 लाख आपल्याला देणार, येणार 25,000 फुकट. इथं काय आत्म्याची कटकट असेल ते आपल्या मागे लागेल ह्याच्याबरोबर. आणि तो विद्या घेतलेली आहे, हा काहीतरी सावरून आपल्यावर फेकून दे. तो पैसा कसला आहे पटणार की नाही आपल्याला ते पण माहित नाही. त्याविषयी जाऊन दे, हा 1 लाख रुपये पण त्याला त्याला देऊन देऊया. टाकूया आणि आपण याच्यातून मोकळे होऊया. फक्त आम्ही मित्र बोलला की बाबा हे 1 लाख रुपये पण तुम्हीच घ्या, आम्हाला काही नको. जर भविष्यात कधी असा योग घडला, जसा आता योग घडला शनिवारचा, जो मरण पण शनिवारचा झाला, बरोबर, ते जे गोष्टी 30-35 वयोगटातला कपडा आम्हाला कधी भेटला तर आमचं काम करून दे. बोला हो ठीक आहे, मी करून द्यायला तयार आहे. तर आम्ही सर्व तिकडनं निघून गेलो सर्व आणि आम्ही आमच्या मार्गाला लागलो. 2 महिन्यानंतर कानावर गोष्ट आली की बाबा अटॅकने मेला. बापरे, हा, तो मरण किती पावला. बाबा ऑफ झाले. बाबा हां ज्याने ते काम केलेलं आहे ना तो बाबा अटॅकने ऑफ झाला आहे. बरोबर आहे. तर आम्ही बोललो आता करणार काय, आता जाऊन दे, सर्व संपलं ना. बरोबर, हां. एक आशा होती आपल्याला, कधीतरी आपल्याला कपडा भेटेल आणि आपण काम करू. काम आता करू. तिथं आशा तर पुरी संपलीच आहे. तर आम्ही सर्व विषय सोडून दिला आहे. तर फक्त काय बाबाच्या घरी गेलो, त्याच्या घरच्यांना हाक मारली आम्ही. ऑलमोस्ट आमचा मित्रच होता, पण आता काय त्याने एक विद्या घेतलेली ना, तर त्याला बाबा बोलणं गरजेचं एक होतं. माणूस की ज्याने तुम्ही भेटायला हां, गेला. तर आम्ही आपल्या घरच्यांना भेटलो होते. तर घरचे बोलले रात्री झोपताना अचानक 2-3 वाजता उठले, बोलतात छाती दुखू लागलं ऑफ हे झाले. झालं. ठीक आहे चल, आता काय अटॅक बिटॅकचे प्रमाण तर वाढलेलेच नाही, तर आम्ही काय एवढं मनावर घेतलं नाही. ते घरी बिरी आलो तर 2 दिवसाने ना त्या गुरुने आम्हाला बोलवलं. तुमच्या गुरुने. हां तुमच्या बरोबर. गुरुने बोलवलं आणि ते आणि त्याने बोलवलं आणि आम्ही बोललो काय झालं गुरु अचानक कसा म्हणजे हे झालं आहे हा ऑफ झाल्यावर काय असेल. तर तो बोलला की ह्याने ना त्याच्या माणसांनी ना रक्कम कमी दिली असेल, थोडी बहुत तरी रक्कम कमी दिली असेल. म्हणजे ज्या आत्म्याच्या मुलाच्या घरी रक्कम द्यायची होती, पाठवायची 13 लाख रुपये अच्छा, पाठवायचे असेल ना, ह्याने पुरे 13 लाख रुपये पाठवलेले नसणार आहे. ह्याने थोडे बहुत तरी रकमेमध्ये खाचा मारलेला असणार आहे. अच्छा. म्हणून हा सर्व प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून त्याने आत्म्याने त्याला सोडला घातपात केलेला आहे. घातपात केलेला आहे. तर एवढं बोललो तर आम्ही तर काही शॉकच झालो या गोष्टीपासून. बरोबर. लेनदेन तर काय नाही, फुकट ते नवीन नवीन गोष्टी कानावर येत आहेत. तर बाबा बोलला एक काम करा, आता ह्याच्या पुढे ना तुम्ही पण माझ्याकडे येऊ नका. तो गुरु बोलला इथे, अच्छा. तुम्ही पण माझ्या कुठल्याच गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नका, कारण एकाला दिला विद्या हस्तगत बरोबर. करायला, त्याने आपली स्वतःची वाट वाट लावून लावून घेतली. आणि तुम्ही काय परत यायचे मागायला, तुम्ही काहीतरी वाट लावून बसता. ह्याच्यापुढे मला येऊ नका माझ्याकडे, माझ्याशी काही संपर्क ठेवू नका. संपर्क ठेवू नका, येऊ पण नका. आणि अक्षरशः आहे ना, आता तो आमचा गुरु कुठे ना तोही आम्हाला माहीत, तो कुठे गेलाय काय केलं, कारण राहत्या ठिकाणी तो आता राहत नाही. तो पण आता निघून गेला आहे, तो पण आमच्या संपर्कात नाही, काय नाही. मोबाईल नंबर सगळं चेंज केले येते. तर अशी ही आमची कथा होती, जो आम्ही स्वतः अनुभवलेली आहे विषय. आता कसं आहे माहिती आहे रोहित, बघ आता आजकालचे जे चॅनल्स आहेत बरोबर, त्या चॅनलवर जास्त काय आहे भूत प्रेत किंवा म्हणजे कोणाचा दुसऱ्याचा अनुभव. म्हणजे बोलतात ना, रस्त्यात मला जखीन भेटली, तिने मला त्रास दिला, मग मला एखाद्याने वाचवला नाही. ते आतापर्यंत असेच मी ऐकलेले आहेत कथा. मी पण तशी आता ह्या कथा किती प्रेक्षकांना आवडेल हे मलाही माहित नाही, ते आपण कारण प्रेक्षकांना कसं सोडूया. हे कसं एक नवीन अनुभव आहे. नवीन होतं. आणि काही जणांना वाटणार पण नाही की अशा गोष्टी होतात की नाही होत. बरोबर. आजकाल बघ SMS चा पण प्रकार चालू आहे. अच्छा. SMS म्हणजे SMS म्हणजे काय, स्मशान उठवणं. अच्छा. हां, मी समशान उठवणं. ऐकलेलं आहे पण. हां, हे अशा काही गोष्टी आहेत ज्या चालू असतात इथे. बरोबर आहे. आता ते प्रेक्षकांवर आहे, माझं सांगण्याचं काम होतं, बरोबर. मी सांगितलं, बाकी प्रेक्षकांची मर्जी, बरोबर. आवडलं तरी आपण हे ठीक सगळं आहे, त्यांच्यावर सोडूया. त्याच्यावर सोडून द्या. बरोबर. हा जो अनुभव तर मी तुला शेअर केला आहे. थँक्यू सो मच तुम्ही पुन्हा एकदा अनुभव सांगितल्याबद्दल. तर मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आणि आपल्या अशाच हॉरर स्टोरीबद्दल सगळ्यांना शेअर करा. आणि नक्कीच आपला दुसरा व्हिडिओ पण येत आहे, तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तोपर्यंत भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.